जे लोक सातत्याने नामस्मरण करतात त्यांच्यात कोणकोणते बदल घडतात हेच सर्व आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे संतांचे अनेक अभंग आपण ऐकले आहेत। आपला विश्वास बसणार नाही, मात्र नामस्मरण घेऊ लागल्यावर त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते हे नक्की। निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात नामस्मरणामुळे घडतात। सर्वप्रथम आपण अबोल होतो, एकांताची आवड निर्माण होते। बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल की ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते। साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली। सुरुवातीला डोक्यांमध्ये विचारांची खूप गर्दी होते। इतके दिवस षड्रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात, त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो। मग ते आपली जागा सोडू लागतात। मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे। काही साधकांना ही पायरी कळत नाही, ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात। काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो। हा जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे। शांत झोप लागते, वेळेवर जागही येते। पशुपक्षीही साधकांना घाबरत नाहीत। साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे। स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत। नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेले असते, त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, राग येत नाही। हेही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे। नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडता असाच त्याचा अर्थ होतो। क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते, त्या अनुषंगाने घटना घडत जातात। नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे। कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे। उदाहरणार्थ, प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे। साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात। आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते। तर मंडळी, हे होते काही नामस्मरणाचे फायदे। आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।